नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाचे आता बेळगावमध्ये पडसाद। 1991च्या धार्मिक स्थळ कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न। एसडीपीआय कडून बेळगावमध्ये काढण्यात आला मोर्चा। अर्भावी विधानसभा क्षेत्रातील आमदार बेंगळुरात वास्तव्यास। अर्भावी विधानसभा क्षेत्रातील दरबार हा कार्यदर्शींच्या हाती। आंदोलनकर्ते लक्कन सौसुद्दी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। आता पाहू सविस्तर बातम्या। ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाचे बेळगावमध्ये पडसाद उमटले असून एसडीपीआय कडून बेळगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। सध्या देशभर गाजत असलेला विषय म्हणजे ज्ञानव्यापी मशिदीचा। हे संपूर्ण प्रकरण सध्या कोर्टात आहे। यामध्ये काय नेमकं होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे। मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूकडून जोरदार दावे प्रतिदावे या संदर्भात केले जात आहेत। पण या सगळ्यात एका कायद्याचीही चर्चा सातत्याने होत आहे, जो 1991 मध्ये देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळांबाबत बनवण्यात आला आहे। हा कायदा प्रार्थना स्थळांबद्दल विशेष तरतुदी म्हणून ओळखला जातो। ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणाचे पडसाद सध्या बेळगाव शहरात देखील पाहायला मिळत आहेत। शहरामध्ये एसडीपीआय म्हणजेच सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कडून मोर्चा काढून 1991च्या धार्मिक स्थळ कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे। जय भीम, जय एसडीपीआई। आज जो यहाँ पे एक प्रोटेस्ट रखा गया है, इसका मकसद यही है कि ये जो ज्ञानवापी मस्जिद जो यूपी में है, तो इसे जो है इलीगली इसके ऊपर एक एलिगेशन लाया गया है कि यहाँ पे एक सर्वे करने के बाद इसमें एक शिवलिंग मिला है करके बोल के, तो उसके बाद जो है कोर्ट ने इसके ऊपर ऑर्डर दिया है कि उस जगह को सील किया जाए। तो जहाँ तक प्लेस ऑफ वर्शिप एक एक्ट है जो 1991 में बना था, 15 अगस्त 1947 के बाद में सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया था जो वर्शिप की जगह है, जो मस्जिद है, मंदिर है, गिरजाघर है, जो कुछ भी है, इंडिपेंडेंस के बाद वो जो जहाँ है वो वहीं पे रहेगी। इसके ऊपर कोई और आके अपना हक जता नहीं सकता। तो ये जो है एक उल्लंघन हुआ है, कॉन्स्टिट्यूशन के ऊपर एक बहुत बड़ा अटैक हुआ है। तो इसके लिए हम जो है ये यहाँ पे आज ये प्रोटेस्ट कर रहे हैं। और इसी के साथ साथ ज्ञानव्यापी मस्जिद का जो ये मसला है, ये मसले को इशू बना के प्रेजेंट करने वाली जो है ये बीजेपी सरकार और संघ परिवार के लोग हैं। इसे जिस तरीके से ये लोग प्रेजेंट कर रहे हैं, इसमें वहाँ वैसा कुछ भी नहीं है। जो शिवलिंग वगैरह मिला है वो असल में वो शिवलिंग नहीं है, वो एक वज़ू खाने के अंदर एक फाउंटेन रखा गया था, वो फाउंटेन का एक फ़ोटो है। तो ये बेसलेस एलिगेशन है और बेसलेस एक इशू है। तो हम क्या चाहते हैं पॉपुलर फ्रंट एसडीपीआई से कि इसके ऊपर जो एलिगेशन आया हुआ है, इसके ऊपर जो एलिगेशन डाले गए हैं कि मस्जिद को सील करने का, इस एलिगेशन को निकाल कर वापस से मस्जिद को जो है उसकी जगह पे वहीं पे इसे वापस से मस्जिद को खोलकर इसे चलाया जाए। और नेक्स्ट जो है हम किसी भी हालत में ज्ञानव्यापी मस्जिद को बाबरी मस्जिद के जैसा होने नहीं देंगे। क्यों? मतलब बाबरी मस्जिद के ऊपर जो अटैक हुआ था, ये इसी तरह के एक इशू को बनाते हुए इन्होंने एक अटैक किया था। तो आने वाले वक्त में अगर ऐसी कोई साजिश है तो इस साजिश को क्या है एडमिनिस्ट्रेशन सीरियसली ले और सुप्रीम कोर्ट सीरियसली ले और ज्ञानव्यापी मस्जिद के साथ ऐसा दोबारा ना होने की एक पूरी कार्रवाई करे। इसी के साथ हम देख सकते कुछ दिनों में जैसे कि एमपी में और यूपी में 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असल्याप्रमाणे कोणत्याही स्थानाचे धार्मिक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी विशेष बाबींची तरतूद या 1991 मध्ये जारी केलेल्या धार्मिक स्थळ कायद्यात आहे। मात्र या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे एसडीपीआय यांच्याकडून मोर्चाद्वारे सांगण्यात आले आहे। विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। अर्भावी विधानसभा क्षेत्रातील आमदार बेंगळुरात वास्तव्यास असून अर्भावी विधानसभा क्षेत्रातील दरबार हा कार्यदर्शींच्या हाती असल्याचे आंदोलनकर्ते लक्कन सौसुद्दी यांनी सांगितले आहे। अर्भावी विधानसभा क्षेत्रातील आमदार हे बेंगळुरूमध्ये वास्तव्यास आहेत व या क्षेत्रातील दरबार हा येथील कार्यदर्शी चालवत असल्याचे आंदोलनकर्ते लक्कन सौसुद्दी यांनी म्हटले आहे। शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे।
सरकारी योजनांचा कारभार हा आमदारांऐवजी कार्यदर्शी चालवत आहेत व संबंधित अधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी देखील दिली आहे। या संदर्भात वेळीच कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। त्याचप्रमाणे जारकीहोळी बंधूंचा गोकाक व मुडलगेशी काहीही एक संबंध नसून येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे। ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮೂಡಲಗಿ ತಾಲೂಕಿನಾಗ ಈ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕೊಲಾಪ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾ ಜಿಲ್ಲಾ SP ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಬ್ಬರು DSP 4 kg ಬಂಗಾರ ತುಡುಗಾಗಿತ್ತು, ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದಾಗ ಬಂದರೂ ಸಹ ಅದು ಎಲ್ಲಿಗೆ ತನಿಖೆ ಬಂತು, ಯಾರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಂಡ್ರಿ ಅದು ಅನ್ನೋದು ನೀವು ಜಿಲ್ಲೆ ಜನತೆಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬರು DSP ಮೇಲೆ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಬಂದೈತಿ, 4 kg ಬಂಗಾರ ತುಡುಗಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕದಾಗ ಇದು ಒಂದು ಕಬ್ಬು ಚಿಕ್ಕೆ ತಾಲೂಕಿಗೆ SP ಅವರು ನೀವು ಜವಾಬ್ದಾರಿ ಸ್ಥಾನದಾಗ ಇದ್ಕೊಂಡು ನೀವು ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಸಹ ಮಾನಿಟರ್ ಮಾಡಬೇಕು, ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಗೋಕಾಕದಾಗ ಒಬ್ಬರು CPI ಮೇಲೆ ಒಂದು ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಬರ್ತೈತಿ, ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಪಾರ್ಟಿ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾರೆ। ಬೇರೆ ಇಲಾಖೆ ಇದ್ರೆ ಯಾವ ತನಿಖೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಕ್ರಮ ತಗೊಂಡ್ರಿ, ನೀವು ಇವನ್ನೆಲ್ಲ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಗಮನಿಸಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕದಾಗ ಹೆಂಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಬಂಗಾರ ತುಳು ಮಾಡೋರು ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಮಂದಿ ಮೇಲೆ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕೇಸು ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್ ಹಾಕುವ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ದುಡ್ಡು ಹರಿದಾಡಿತ್ತೇಳಿ ಪಾರ್ಟಿಗಳು ನೇರ ಆರೋಪ ಮಾಡಿದಾಗ ನೀವು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಗಮನಿಸಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು। ನೀವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯವರಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಬದಲು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಾ SP ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕದಾಗ ಕೆಲವು ಸರ್ಕಾರ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಮೂಡಲಗಿ ತಾಲೂಕಿನ 60 ಮತಕ್ಷೇತ್ರ ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಶಾಸಕರ ಹಕ್ಕನ್ನು ಕಸ್ಕೊಂಡ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವು ಅವ್ರ ಶಾಸಕರ ಆಪ್ತ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡಬೇಕಾದವರು, ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಶಾಸಕರು ಸಂಸದರ, ಇದನ್ನು ತಪ್ಪು ದಾರಿಗೆ ಒಯ್ಯಬಾರ್ದು। ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಒಂದು 6 ಮಂದಿ PAಗಳು ಇಟ್ಕೊಂಡ ಸರ್ಕಾರ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನ ಅವರೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೀಜಾನು ಅವರೇ ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ಅವರೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಅರ್ಬಾಗಿ ಶಾಸಕರು ಇರ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮದ ಒತ್ತಾಯ ಇದೆ। ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು, ಈ ಯಾವಾಗ ಆಪ್ತ ಶಾಸಕರ ಆಪ್ತ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಅವ್ರ PAಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಇರ್ಬೋದು, BO ಅವರು ಇರ್ಬೋದು, ತಾಲೂಕಾ ಹೆಲ್ತ್ ಆಫೀಸರು, ನಂತರ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಮಿಕ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಅವ್ರು ನೇರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲೂ ಬರ್ತೈತಿ, ಫೇಸ್ಬುಕ್ದಾಗೂ ಹಾಕ್ತಾರೆ, ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಹಾಕ್ತಾರೆ। ಇದನ್ನೇನು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕೊಡ್ತಿದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ನೀವು ಕ್ರಮ ತಗೋರಿ, ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ಮ DC ऑफिस प्रगती परिशीलने ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ। गोकाक तालुक्यातील आमदारांचा अधिकार असतानाही कार्यदर्शींना शासकीय कार्यक्रमांसाठी उद्घाटन करण्याची मुभा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात जिल्हा पोलीस विभाग अपयशी ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे। यावेळी या पत्रकार परिषदेत आदिवेश इटगी, निंगाप्पासह अन्य उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य आंदोलनकर्ता वीर सिंदूर लक्ष्मण यांची जयंती साजरी करण्यात आली। बुधवार दिनांक 18 मे रोजी बेळगाव रेल्वे स्थानकावर स्वतंत्र आंदोलनकर्ता वीर सिंदूर लक्ष्मण यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। लवकरच बेळगाव रेल्वे स्थानकाचे वीर सिंदूर लक्ष्मण असे नामकरण केले जाणार अशी माहिती कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा घटकाचे राज्याध्यक्ष महेश शिगहेळी यांनी दिली आहे। ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರ ವೀರ ಸಿಂಧೂರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದೀವಿ। ಸಿಂಧೂರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸುವ ಮೂಲಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಹಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಮುಖಾಂತರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಬೆಳಗಾವಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ವೀರ ಸಿಂಧೂರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಹೆಸರನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅವರ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ವಿವಿಧ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಒಂದು ಜನರಿರುವಂಥ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸಿಂಧೂರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತೀವಿ। ಈ ಬಾರಿ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣವನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಹಾಗೆ ವೀರ ಸಿಂಧೂರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರು ಯಾರು ಅವರ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರಾಗಿ ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ತ್ಯಾಗಗಳು ಇವೆಲ್ಲವೂ ಜನರಿಗೆ ತಲುಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಜಯಂತಿ ಆಚರಿಸಲು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಹ ನಮ್ಮ ರೈಲ್ವೆ
ನಮ್ಮ ರೈಲ್ವೆ ಇಲಾಖೆಯ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ಕಮಾಂಡ್ ಪೊಲೀಸ್ ಫೋರ್ಸ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಹಾಗೆ ವೀರ ಸಿಂಧೂರು ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರ ತ್ಯಾಗಕ್ಕೆ ನಾವು ಗೌರವ ಕೊಡೋ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಈ ಬೆಳಗಾವಿ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ವೀರಶೂರ ಸಿಂಧು ಲಕ್ಷ್ಮಣ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣ ಅಂತ ನಾಮಕರಣ ಮಾಡೋದು राज्य सरकारಕ್ಕೆ ಹಾಗೂ केंद्र सरकारಕ್ಕೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. यावेळी प्रमुख सुरेश गवण्णवर, शिवा नायक, मारुती नायक, मंजुनाथ चिक्कलदिनी, अमित बंगायगोळ, विनोद होरकेरी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. हॉटेल ब्रिंदावन व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंट. रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असे हॉटेल ब्रिंदावन. यांचे विशेष पदार्थ मुर्ग लाहोरी, चिकन अकबरी तंगडी, चिकन बिरबली, हराभरा कबाब आणि व्हेजमध्ये दाल फ्राय तडका कोल्हापुरी, पनीर बिरबल, पनीर मसाला, पनीर टिक्का असे अनेक चविष्ट पदार्थ. त्याचबरोबर चिकन थाली, मटण थालीही या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मग लवकरच भेट द्या हॉटेल ब्रिंदावनला. बेळगावमधील साई गणेश प्लाझा, हंस टॉकीज रोड, बेळगाव. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव.
विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. संकेश्वर मधील वॉर्ड नंबर 13चा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन पोटनिवडणुकीआधीच भाजप उमेदवार शिवानंद मुळशी यांनी दिले आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर मधील वॉर्ड नंबर 13च्या पोटनिवडणुकीमध्ये जर विजय मिळवल्यास तर त्या वॉर्डच्या विकासासाठी काय करता येईल याबद्दल सविस्तर माहिती भाजपचे उमेदवार शिवानंद मुळशी यांनी दिली आहे. संकेश्वर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पायाभूत सुविधांची कमतरता भासू नये यासाठी वॉर्डातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्डच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. लघु उद्योजक कल्याण संघाची स्थापना, उद्योजकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या सुविधांची तरतूद, युवकांसाठी शैक्षणिक कौशल्य प्रशिक्षण अशा कार्यशाळा आयोजित करणे, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत, मंच अंतर्गत सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम, गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवा घरोघरी पोहोचवण्याचे आश्वासन यावेळी भाजप उमेदवार शिवानंद मुळशीसह भाजप नेते गजानन कोळी यांनी दिले आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಮಂಜಣ್ಣ ಮುಳ್ಶಿ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗಲೇ ಸುಮಾರು ಒಂದು ವಾರ ಆಯಿತು ನಾವು ಎಲ್ಲ ಪಟ್ಟಣದ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಗಣ್ಯರು ಸಂಜೀವನ ಶಿರ್ಕೋಳಿ, ಅಮರನಾಥ್ ನಲ್ಲೋಡೆ, ಬಂಡವಣ್ಣ ಹತ್ನೂರೆ, ಶಂಕರರಾವ್ ಹೆಗ್ಡೆ ಮತ್ತು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅತಿ ಪ್ರಮುಖರು, ವಾರ್ಡದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ವಾರದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಮತದಾರರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತಯಾಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇವಾಗ ಬರುವ ಶುಕ್ರವಾರ 20ನೇ ತಾರೀಕು ನಡೆಯಲಿರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಂಜಣ್ಣ ಮುಳ್ಶಿ BJP ಅಭ್ಯರ್ಥಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಇವಾಗಲೇ ನಾವು ಖಚಿತಪಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಈ ನಮ್ಮ ಪ್ರಚಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದರು. ಅವನ್ನೆಲ್ಲ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆನೂ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ನಿನ್ನೆ ತನ ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು, BDCC ಬ್ಯಾಂಕ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಮೇಶ್ ಕತ್ತಿಯವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದರು. ಅವರು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ವಾರ್ಡದಲ್ಲಿನ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿ ಅವರು ಕೂಡ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಮಟ್ಟ ಬಹಳಷ್ಟು ಅನುಕೂಲವಾದಂಥ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಆಗಿದೆ. यावेळी या पत्रकार परिषदेत पुरसभा स्थायी समिती चेअरमन सुनील पत्रराव, माजी अध्यक्ष श्रीकांत हतनुरे, संजय शिरकोळी, महेश देसाई, डॉक्टर मंदार हावळ, बसवराज बागलकोटीसह अन्य उपस्थित होते. सचिन कांबळे, कॅनन सिटी न्यूज, संकेश्वर. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव.
गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाळी की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। हुक्केरीमधील नागनूर केएम गावातील ग्राम जनकेंद्रावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। तालुक्यातील नागनूर केएम गावामध्ये ग्राम जनक केंद्रावर दगडफेक करण्यात आले आहे। केंद्राच्या डिजिटल फलकावर दगडफेक करून फलक फोडण्यात आला आहे। यामध्ये केंद्राचे संचालक महेश हरिजन हे किरकोळ जखमी झाले आहेत। यमकरमंडीमधील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार दिले जात आहेत। या संदर्भात माध्यमांशी बोलताना महेश हरिजन म्हणाले की मी जेव्हापासून ग्राम जनक केंद्र स्थापित केले आहे तेव्हापासून गावातील बस्सय्या बाळय्या हिरेमठ आणि त्यांचे वडील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मला त्रास देत आहेत व आता त्याचे हल्ल्यात परिवर्तन झाले असल्याचे ते म्हणाले। सर, ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹೇಶ್ ಭೈರಪ್ಪ ಅರ್ಜುನ್ ಅಂತೇಳಿ। ನಾನು ನಾಗನೂರು ಕೇಂದ್ರದ ಗ್ರಾಮೋನ್ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕಿನ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಿತ್ರ ಪಾಯಿಂಟ್ ಇದ್ರಿ। ನಾನು ಕಾಸ್ಟ್ದಿಂದ SC ಇದನ್ನು ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿರುವಂಥ ಬಸಯ್ಯ ಬಾಳ ಹಿರೇಮಠ ಅನ್ನೋ ವ್ಯಕ್ತಿ ಜಾತಿ ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಿಸಿದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಏನು ಹಾಕತ್ತಾನ ಸರ್, ಅವ ಜಾತಿಯಿಂದ ಹೊಲ ಇದಾನ ಮತ್ತು ನೀವು ಅವ್ನ ಕಡೆ ಯಾಕೆ ರೊಕ್ಕ ತಗೋತೀವಿ, ಅವ್ನ ಕಡೆ ಯಾಕೆ ಕೈ ಹೊಡ್ತೇವೆ, ನೀವು ಅವ್ನ ಕಡೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಸಿದ ಎಲ್ಲರೂ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ನೆಗೆಟಿವ್ ಹೇಳಕತ್ತಿ ಸರ್। ಇತಿ ಯಾಕೆ ಮಾಡಕತ್ತಿಪ್ಪ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಡು ಕಸ್ಟಮರ್ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಿನ್ನೆ ನನ್ನ ಜೋಡಿ ನಿನ್ನೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ನನ್ನನ್ನು ಜಗ್ಗಾಡಿ ಟೀ ಶರ್ಟ್ ಎಲ್ಲ ಹರಿದ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ದ ಗ್ರಾಮೀಣ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಮತ್ತು ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಿತ್ರ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಕಲ್ಲನ್ನು ಎರಚಿ ಬೋರ್ಡ್ ಎಲ್ಲ ಸತ್ಯನಾಶ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್। ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು ಸರ್ ನಿಮಗೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ರು? ಅವರು ಟೋಟಲಾಗಿ 3 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಸರ್। ಬಸಯ್ಯ ಬಾಳಯ್ಯ ಹಿರೇಮಠ, ಆಮೇಲೆ ಬಾಳಯ್ಯ ಬಸಯ್ಯ ಹಿರೇಮಠ, ಚೆನ್ನೈ ಹಿರೇಮಠ ಸರ್, ಅದು 3 ಒಂದೇ ಕುಟುಂಬದವರು। ಅವ್ರಿಗೇನದು ಸರ್, ಒಟ್ಟು ಅವರು ಎಸ್ಸಿದವರು ಓಣಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಅಂಗಡಿ ಹಾಕಿ ರೊಕ್ಕ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶ ಸರ್। ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಈ ಥರ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ। ನಾ ಗ್ರಾಮೀಣ ಹಾಕಿದ್ದೆ ಅದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋದಾರ। ನಾನು SC ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವರ ಈ ಥರ ನನ್ನಾಗ ಮಾರಾಟಕ್ಕೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಕತ್ತಾರ ಮತ್ತು ಕಸ್ಟಮರ್ಗೆಲ್ಲ ನೆಗೆಟಿವ್ ಹೇಳಕತ್ತಾರೆ ಸರ್। ಇದರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಏನಾದರೂ ನಾನು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಿನ್ನೆ ಯಮಕರಮಂಡಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ದೂರು ನೀಡಿದ್ದೀನಿ ರೀ। ದೂರು ನೀಡಿಸಿಂದ MNC ಮಾಡಕ್ಕೆ ಹಚ್ಚೀನಿ। ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಮೀಣ ಕೇಂದ್ರದ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ನಾ ಕರೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ಅವರು ಸಹ ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾದ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಕ್ಕೆ पोलीस ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸರ್। एकूणच अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली असून बसय्या हिरेमठ यांच्यावर महेश हरिजन यांनी जीवे मारण्याचा आरोप केला असून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। कल्लापा पामनायक, KNN सिटी न्यूज, हुक्केरी। शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। ज्ञानवापी मस्जिद प्रकरणाचे आता बेळगावमध्ये पडसाद। 1991च्या धार्मिक स्थळ कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न, SDPI कडून बेळगावमध्ये काढण्यात आला मोर्चा।
अर्भावी विधानसभा क्षेत्रातील आमदार बेंगळुरात वास्तव्यास. अर्भावी विधानसभा क्षेत्रातील दरबार हा कार्यदर्शींच्या हाती. आंदोलनकर्ते लक्कन सौसुद्दी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.